अरे राम आपला आहे, बहुजनांचा आहे राम. शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे, आमच्या बहुजनांचा. तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तिथे आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत आणि आम्ही मटण खातो. हा रामाचा आदर्श. राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता. 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार हो ते शाकाहारी शोधायला? कंट्रोवर्सी क्या, राम का खाना क्या था? कोई बता देवे कि राम मेथी की भाजी खाता था? आप अपने कहने पे कायम है बिल्कुल, इसको बिल्कुल कायम है। आपके भारत को शाकाहारी बनाना चाहते हैं क्या? इस देश के 80% लोग आज भी मांसाहारी है। ये रामभक्त है ना, हे काम आहे ना. या देशामध्ये 80% माणसं जे मांसाहारी आहेत ते रामभक्त आहेत. आणि त्या काळामध्ये तुम्ही जर अँथ्रोपॉलॉजी वाचली तर मांसाहारीच माणूस जिवंत होतो. प्रभू रामांचा माझ्या आईला पण मी हेच म्हणतो. असं आहे की मला तुम्ही एक गोष्ट सांगा, मानवी इतिहासामध्ये काय लिहिलं? मानवाचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये काय लिहिलंय? मानव कधी मांसाहारी होता आणि तो शाकाहारी कधी झाला याचा अभ्यास आहे ना जगामध्ये. अँथ्रोपॉलॉजी नावाची गोष्ट आहे ना जगामध्ये. ज्या वेळेस दुसरं काही खाद्यच उपवत नव्हतं त्यावेळेस लोक काय खायचे? सांगा ना मला, काय खायचे? या देशामध्ये गहू तांदूळ नावाची गोष्टच नव्हती. त्याच्या तारखा आहेत ना, हे कधी उगवायला शिकले, यांची शेती कुठे झाली, हा सगळा अभ्यास आहे. म्हणूनच मी सांगतो की तुम्ही अभ्यास करून राजकारणाने हे करा. तुम्ही उद्याच बोलायला बोलू नका. जगामध्ये आजपासून 5000 वर्षापूर्वी एकतरी माणूस ऋग्वेदामध्ये लिहिलंय ना, वेद वाचा ना व्यवस्थित. वेद वाचा आणि मग त्याच्यामध्ये कुठल्या मांसाचं भक्षण केलंय, कोणी केलंय तुम्हाला स्पष्टपणाने कळेल. फक्त वाचायला शिका.